आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या बहिनवाल गँगला नारायणगावात बेड्या, गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई। नाशिकमध्ये कोयत्याच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या बहिनवाल गँगला गुंडाविरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय भवानी रोड परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू होता। तपासादरम्यान विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याचे साथीदार सिन्नरमध्ये लपल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तेथे धाड टाकली, मात्र आरोपी पसार झाले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कला केंद्रात लपल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी कला केंद्राला चहूबाजूंनी वेढा घालत विजय उर्फ छंगा बेहनवाल, योगेश उर्फ काका आहेर, प्रदीप उर्फ गणेश काळे आणि सचिन उर्फ अण्णू गवंडर या चौघांना ताब्यात घेतले। तपासात आरोपींनी संगमनेरमधील एका बारमध्ये जाऊन स्वतःला नाशिकचे भाई म्हणत मोफत दारूची मागणी करत बार मालकाला धमकावल्याचेही उघड झाले असून त्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे। या आरोपींवर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये तोडफोड, मारामारी आणि दहशत माजवण्याचे 10 ते 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही उल्लेखनीय कारवाई गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने केली असून आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।